Achieve success in your competitive exams the easy way. AI Smart Aspirant provides premium teaching to help you become a topper. जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेत मराठीमध्ये गुण वाढवायचे असतील तर हा कोर्स फक्त बघायचा नाही, पूर्ण करायचा आहे. कारण मराठी अवघड नाही, ती फक्त योग्य पद्धतीने शिकवली जात नाही. आजपासून आपण मराठी व्याकरणाला घाबरणार नाही, तर समजून आत्मविश्वासाने सोडवणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील एक अत्यंत महत्त्वाचा विषय नाम सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आज आपण शिकणार आहोत 1. नाम म्हणजे काय, नामाची सोपी आणि परीक्षेला योग्य व्याख्या. 2. नाम कशाकशाची नावे सांगते, व्यक्ती, वस्तू, ठिकाण, गुण आणि भावना. 3. वाक्यातून नाम कसे ओळखायचे, कोण, काय, कुठे या सोप्या नियमाने. 4. नाम का महत्त्वाचे आहे आणि पुढील व्याकरण विषयांचा त्याच्याशी कसा संबंध आहे. 5. परीक्षेत नामावर कसे प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न सोडवताना काय लक्षात ठेवायचे. 1. नामाची मूलभूत संकल्पना. नाम म्हणजे काय, ज्या शब्दामुळे कोणाचे तरी नाव कळते, कशाचे तरी नाव कळते किंवा कुठल्या तरी गोष्टीची ओळख होते, तो शब्द म्हणजे नाम. थोडक्यात सांगायचे तर नाव सांगणारा शब्द नाम. उदाहरणांमधून समजून घेऊ. राम आला, पुस्तक टेबलावर आहे, पुणे सुंदर शहर आहे, मला आनंद वाटतो. वरील वाक्यांत राम, पुस्तक, पुणे, आनंद हे सगळे शब्द नावे सांगतात, म्हणून हे सगळे नाम आहेत. नाम कशाकशाची नावे सांगते. नाम फक्त माणसाचेच नाव सांगत नाही, ते खालील गोष्टींची नावे सांगते. व्यक्तीचे नाव, उदाहरण राम, सीता, शिक्षक. वस्तूचे नाव, उदाहरण पुस्तक, पेन, खुर्ची. ठिकाणाचे नाव, उदाहरण गाव, शहर, पुणे. प्राणी पक्ष्यांचे नाव, उदाहरण गाय, कुत्रा, कावळा. गुण, भावना, अवस्था, उदाहरण प्रेम, राग, धैर्य, बालपण या सगळ्यांची नावे सांगणारे शब्द म्हणजे नाम. नाम ओळखायची सोपी पद्धत. वाक्यातील शब्दाला स्वतःला विचारा, हा शब्द कोण, काय किंवा कुठे याचे उत्तर देतो का. जर उत्तर हो असेल तर तो शब्द नाम आहे. उदाहरण राम शाळेत गेला. कोण गेला, राम. नाम कुठे गेला, शाळा, नाम. नाम आणि इतर शब्द प्रकार यातील फरक. नाम हे नाव सांगते, क्रियापद काम सांगते, विशेषण गुण सांगते. उदाहरण चांगला मुलगा अभ्यास करतो. मुलगा नाव सांगतो, नाम चांगला, गुण सांगतो, विशेषण करतो, काम सांगतो, क्रियापद. परीक्षेत लक्षात ठेवायची ओळ. स्पर्धा परीक्षेत लिहिण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी ही ओळ फार महत्त्वाची आहे. व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्राणी, गुण किंवा भाव यांची नावे सांगणारा शब्द म्हणजे नाम. नाम का महत्त्वाचे आहे. मराठी व्याकरणात नाम हा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा पाया आहे. नाम नीट समजले नाही तर वाक्यरचना गोंधळते, विभक्ती चुकते, विशेषण, सर्वनाम समजत नाही. म्हणूनच नाम मजबूत इक्वल्स मराठी मजबूत. छोटा सराव. खालील शब्द नाम आहेत का ते स्वतः ओळखा. आई, धावतो, सौंदर्य, पाणी, लाल. उत्तर विचार करा. आई, नाम धावतो, क्रियापद सौंदर्य, नाम पाणी, नाम लाल, विशेषण. निष्कर्ष. नाम म्हणजे फक्त व्याख्या नाही, नाम म्हणजे वाक्याचा कणा आहे. एकदा नाम नीट कळले की मराठी व्याकरण भीतीऐवजी आवड बनते. दुई. नामाचे प्रकार. मराठी व्याकरणात नामाचे 5 प्रमुख प्रकार मानले जातात. हे 5 प्रकार नीट समजले तर नामावरचा कोणताही प्रश्न चुकत नाही. नामाचे 5 प्रकार. 1. व्यक्तिवाचक नाम 2, जातिवाचक नाम 3, भाववाचक नाम 4, द्रव्यवाचक नाम 5, समूहवाचक नाम. हे 5 प्रकार आता एक एक करून समजून घेऊ. 1. व्यक्तिवाचक नाम. व्यक्तिवाचक नाम म्हणजे काय, ज्या नामाने एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे, ठिकाणाचे, नदीचे, देशाचे किंवा पर्वताचे नाव कळते त्याला व्यक्तिवाचक नाम म्हणतात. सोप्या शब्दात एकच ठराविक खास नाव सांगणारे नाम म्हणजे व्यक्तिवाचक नाम. उदाहरणे: राम, सीता, शिवाजी, मुंबई, पुणे,
भारतगंगा. ओळखायची सोपी खूण. हा शब्द फक्त एकाच व्यक्तीला किंवा ठिकाणाला लागू होतो का? जर हो तर तो व्यक्तिवाचक नाम. 2. जातिवाचक नाम. जातिवाचक नाम म्हणजे काय? ज्या नामाने एकाच जातीतील सर्व व्यक्ती, प्राणी, वस्तू यांचा उल्लेख होतो त्याला जातिवाचक नाम म्हणतात. सोप्या शब्दात सर्वसाधारण नाव सांगणारे नाम म्हणजे जातिवाचक नाम. उदाहरणे: मुलगा, मुलगी, शहर, गाव, नदी, शाळा, कुत्रा. ओळखायची सोपी खूण. हा शब्द अनेकांना लागू होतो, एकालाच नाही, तर तो जातिवाचक नाम. 3. भाववाचक नाम. भाववाचक नाम म्हणजे काय? ज्या नामाने गुण, भावना, अवस्था किंवा मनातील भाव कळतो त्याला भाववाचक नाम म्हणतात. महत्वाची गोष्ट: भाववाचक नाम डोळ्यांनी दिसत नाही पण अनुभवायला येते. उदाहरणे: प्रेम, राग, आनंद, दुःख, धैर्य. प्रामाणिकपणा, बालपण. ओळखायची सोपी खूण. हा शब्द स्पर्श करता येत नाही पण मनाला जाणवतो का? जर हो तर तो भाववाचक नाम. 4. द्रव्यवाचक नाम. द्रव्यवाचक नाम म्हणजे काय? ज्या नामाने पदार्थ, धातू, द्रव किंवा वस्तूचे द्रव्य कळते त्याला द्रव्यवाचक नाम म्हणतात. महत्वाची गोष्ट: द्रव्यवाचक नाम मोजता येत नाही, ते मोजमापाने सांगावे लागते. उदाहरणे: पाणी, दूध, सोने, लोह, चांदी, तेल. ओळखायची सोपी खूण. 1, 2 असे मोजता येत नाही, किलो, लिटर, ग्रॅम असे मोजावे लागते, तर ते द्रव्यवाचक नाम. 5. समूहवाचक नाम. समूहवाचक नाम म्हणजे काय? ज्या नामाने अनेक व्यक्ती, प्राणी किंवा वस्तूंचा एकत्रित समूह कळतो त्याला समूहवाचक नाम म्हणतात. सोप्या शब्दात अनेक लोक किंवा वस्तू मिळून एकच नाव असल्यास ते समूहवाचक नाम. उदाहरणे: सैन्यकळप, वर्गसंघ, टोळी. ओळखायची सोपी खूण. अनेक आहेत पण शब्द एकच आहे तर ते समूहवाचक नाम. थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी: व्यक्तिवाचक वजा एकच खास नाव. जातिवाचक वजा सर्वसाधारण नाव. भाववाचक वजा गुण, भावना, अवस्था. द्रव्यवाचक वजा पदार्थ किंवा द्रव्य समूहवाचक वजा अनेकांचा एक समूह. छोटा सराव, स्वतः तपासा. खालील शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहेत ते ओळखा. शिवाजी, मुलगा, प्रेम, पाणी, वर्ग. उत्तर: शिवाजी मायनस व्यक्तिवाचक मुलगा मायनस जातिवाचक प्रेम मायनस भाववाचक पाणी मायनस द्रव्यवाचक वर्ग मायनस समूहवाचक. 3.